नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण व्यवस्थापनाच्या तत्वाचं महत्त्व पाहणार आहोत. पण व्यवस्थापनाच्या तत्वाचं महत्त्व पाहण्या अगोदर आपण कालच्या लेक्चरला जी व्यवस्थापनाच्या तत्वाचं स्वरूप पाहिलं होतं त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊन पुढे जातोय. आपण व्यवस्थापनाच्या तत्वाच्या स्वरूपामध्ये पहिलं स्वरूप पाहिलं होतं आणि ते म्हणजे सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्व सर्व ठिकाणी उपयोगी पडतात. व्यवस्थापनाची तत्व कोणत्याही आकाराच्या स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना उपयोगी पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल देखील होऊ शकतो, त्याच्या उपाययोजनामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजेच काय की व्यवस्थापनाची तत्व ही सर्व ठिकाणी वापरता येतात. आपल्याला कोणत्याही आकाराची स्वरूपाची व्यावसायिक संस्था असेल, म्हणजे मोठ्या आकाराची असेल, मध्यम आकाराची असेल, लहान आकाराची असेल, कुठल्याही व्यवसाय संघटनांना व्यवस्थापनाची तत्वे लागू होतात. फक्त त्याचे परिणामामध्ये बदल होतो व त्याच्या उपाययोजनामध्ये बदल होतो, कारण व्यवसायाच्या आकारानुसार आणि स्वरूपानुसार ती वापरावी लागतात. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या संस्थांसाठी ती सोयीस्कर आहे आणि सर्व स्तरावर ही व्यवस्थापनाची तत्वे लागू पडतात. म्हणजे उच्च स्तर असेल, मध्यम स्तर असेल किंवा कनिष्ठ स्तर असेल, सर्व प्रकारच्या स्तरावर देखील ही व्यवस्थापनाची तत्वे लागू होतात. दुसरं आपण पाहिलं होतं सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. संघटनेतील समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्व ही मार्गदर्शक ठरतात. म्हणजे ती लवचिक असतात. कोणत्या तंत्राचा उपयोग करायचा ते संघटनेच्या परिस्थिती, आकार आणि स्वरूपावर अवलंबून असतं. म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण योग्य मोबदला देतो तेव्हा योग्य या शब्द संघटनेचे स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलतं. म्हणजे योग्य मोबदला हा एखादी मोठी व्यावसायिक संस्था योग्य मोबदला देण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असेल, मध्यम आकाराचं कमी असेल आणि लहान आकाराच्या व्यवसाय संघटनासाठी ते अतिशय कमी असेल. म्हणजे ही तत्व सर्वसाधारण तत्वे ही मार्गदर्शक ठरतात, परंतु योग्य मोबदला हा स्वरूप जर म्हटलं तर त्या संघटनेचे आकार, स्वरूप आणि आर्थिक परिस्थितीनुसार बदलू शकतं. तिसरं आहे व्यवस्थापनाची तत्वे सराव आणि प्रयोगाद्वारे तयार केली जातात. व्यवस्थापनाच्या तत्वाचं हळूहळू संशोधन केलं जातं, तत्व विकसित केली जातात आणि ती विकसित करण्यापूर्वी त्याचे निरीक्षण केलं जातं, त्याच्यावर प्रयोग केले जातात, त्याचा सराव केला जातो आणि प्रयोगाचे निष्कर्ष पाहिल्यानंतरच तत्व वापरता येतात. म्हणजे तत्व सराव आणि प्रयोगाद्वारे तयार केलेली असतात. त्यानंतर पुढचं आहे तत्व लवचिक असतात. तत्व ही लवचिक असतात म्हणजे तत्व बदलता येतात, परिस्थितीनुसार बदलता येतात किंवा सुधारता येतात किंवा त्याच्यामध्ये बदलही करता येतो, गरजेनुसार बदल करता येतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्वे सुधारू अथवा बदलू शकतात. पाचवं आपण पाहिलं होतं वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केलेली असतात. ही तत्वे कर्मचाऱ्याचा समूह नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात. म्हणजे पुढचं स्वरूप आहे वर्तणुकीशी संबंध आहे. मानवी वर्तणुकीशी संबंधित मानवाला त्यांच्या व्यवसाय संघटनेसाठी सामूहिक प्रयत्न करून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवाच्या वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्व तयार केलेली असतात आणि ही तत्व व्यवसायाचे ध्येयप्राप्तीची दिशा दाखवतात. त्यानंतर आपण सहावं पाहिलं होतं कार्यकारण संबंध. तत्व वापरल्यानंतर त्याचा कार्यकारण संबंध काय आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणजे तत्वाचा आधार घेऊन निर्णय घेतला तर एखाद्या परिणामामागचं कारण काय असं निश्चित होतं हे सांगितलं. आता उदाहरणार्थ चांगला पगार दिल्याने कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते किंवा प्रभावी जाहिरातीने वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते. इथं कार्यकारण संबंध सांगितलेला आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना जर तुम्ही चांगला पगार दिला तर कर्मचाऱ्यांच्या कामाची कार्यक्षमता वाढते आणि एखाद्या प्रोडक्टची तुम्ही प्रभावी जाहिरात केली तर निश्चितच त्या वस्तूची विक्री होण्यास देखील वाढ होते. त्यानंतर आपण शेवटचं पाहिलं होतं सर्व तत्वांना सारखे महत्त्व. व्यवस्थापनाची जेवढी तत्व आहेत त्या सर्व तत्वांना सारखं महत्त्व आहे. याचा अर्थ एखादं तत्व आपण वापरलं आणि एखाद्या तत्वाकडे दुर्लक्ष केलं तर चालणार नाही. सर्व तत्वांना सारखं महत्त्व आहे. सर्व तत्व सारख्या स्वरूपात वापरावी लागतात. परंतु व्यवस्थापनाची तत्व ही
केमिस्ट्री आणि मॅथ्ससारखी नाही आहेत, म्हणजे रसायनशास्त्र आणि गणितासारखी सिद्ध करावी लागत नाहीत. ती सामाजिक आहेत, ती लवचिक आहेत, ती परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल अथवा सुधारणा करता येते. ठीक आहे. आता हे व्यवस्थापनाचे तत्वाचे स्वरूप पाहिल्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व. पहिलं महत्त्व आहे व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवस्थापनाच्या संघटनांना समजण्यास व्यवस्थापन तत्वाची मदत घेता येते. या तत्वाच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर समस्याचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. ही तत्व विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम असते. भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची हे तत्वांच्या उपयोगावरून समजतं. अशा प्रकारे योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनाचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येयप्राप्ती होण्यास मदत होते. आता व्यवस्थापनाच्या तत्वाचं महत्त्व पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की व्यवस्थापनाच्या स्वरूपानुसार आपण चर्चा केली त्यावेळेला व्यवस्थापनाचे सर्व तत्व सर्वत्र लागू होतात. ती पुन्हा पुन्हा समस्यावर पूर्वनियोजित उपाययोजना स्वरूपात ती असतात. ही तत्व व्यवस्थापकांना मार्गदर्शक ठरतात, म्हणून व्यवस्थापकांना त्याची माहिती असणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या संघटना व सामूहिक कार्यामध्ये संघटनेचे स्वरूप, आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वाचा वापर करावा. या तत्वाची चाचणी केलेली असते आणि ती बरीच वर्ष जगभरात वापरलेली असतात. म्हणून खाली तत्वाच्या आधारे आपल्याला महत्त्व लक्षात येतं. म्हणजे महत्त्वामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापन तत्वाची मदत होते. व्यवस्थापकांना व्यवसायाची संघटना जर समजून घ्यायची असेल तर त्या व्यवस्थापकांना व्यवस्थापनाच्या तत्वाची मदत होते. या तत्वाच्या अभ्यासामुळे व्यवसायाची परिस्थिती कशी हाताळायची, व्यवसायामध्ये एखाद्या समस्या आली त्या समस्येचे आकलन कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर त्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या व परिस्थिती कशी हाताळायची हे व्यवस्थापकास समजण्यास मदत होते. ही तत्व व्यावसायिक लोकांच्या अनुभवांचा परिणाम आहे. भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची ही समजण्यास ही तत्वाचा उपयोग होतो. अशा प्रकारच्या योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनाचा अपव्यय कमी होतो आणि अपेक्षित ध्येयप्राप्ती करणं शक्य होतं. म्हणजेच काय की व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण होते की व्यवस्थापकाला आपली व्यवसाय संघटना समजते. या तत्वामुळे व्यवस्थापकांना व्यवस्थापनाच्या तत्वाची व्यावसायिकांना संघटना समजण्यास व्यवस्थापन तत्वाची मदत होते. या तत्वांच्या अभ्यासामुळे एखादी परिस्थिती, एखादी समस्या जर व्यवसाय संघटनेमध्ये आली तर त्या परिस्थितीचा आणि समस्येचा अभ्यास कसा करायचा, ती परिस्थिती आणि समस्या कशा सोडवायच्या ह्या तत्वामुळे आपल्याला समजते आणि व्यवस्थापकाला ती परिस्थिती आणि समस्या सोडवण्यास मदत होते. ही तत्व विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे. भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी किंवा वेगवेगळी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची हे तत्वानुसार समजते. त्याचबरोबर अशा प्रकारची योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनाचा अपव्यय कमी होतो आणि अपेक्षित ध्येयप्राप्ती करणे शक्य होते. म्हणजेच व्यवस्थापनाच्या तत्वामुळे व्यवस्थापकाला व्यवसाय संघटना समजते. त्याच्यामध्ये एखादी समस्या आली, एखादी अडचण आली तर ती कशी सोडवायची ती समजते आणि त्या समस्यावर, त्या अडचणीवर मात करून आपण ध्येयप्राप्तीच्या दिशेने कसं जायचं हे व्यवस्थापकाला व्यवस्थापन तत्वामुळे समजतं. म्हणून पहिलं महत्त्व आहे व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. दुसरं आहे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. प्रत्येक व्यवसाय संघटनेत दोन प्रकारची संसाधने वापरली जातात. एक म्हणजे भौतिक संसाधनं आणि दुसरं म्हणजे मानवी संसाधनं. आता भौतिक संसाधनं म्हणजे काय, तर भौतिक संसाधनं म्हणजे व्यवसाय संघटनेसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री आणि पैसा, आणि मानवी संसाधनं म्हणजे मनुष्यबळ. या संसाधनाचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनाचे योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापन 4-5 तत्वांचा आणि तंत्राचा वापर करून
व्यवस्थापन 4-5 तंत्राचा आणि तत्वाचा वापर करून म्हणजे 4-5 तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. उदाहरणार्थ, प्रमाणित संसाधन व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते व मानवी संसाधनाचा कार्यक्षमता वाढते. आता इथं काय आहे? संसाधनाचा प्रभावी वापर. सर्वसाधारणपणे व्यवसाय संघटनेत 2 प्रकारची संसाधनं वापरतात. एक भौतिक संसाधनं आणि दुसरं मानवी संसाधनं. भौतिक संसाधनामध्ये साहित्य, यंत्रसामग्री, पैसा इत्यादीचा उपयोग केला जातो आणि मानवी संसाधनामध्ये मनुष्यबळ या संसाधनाचा पर्याप्त वापर करून आपण वस्तूचं उत्पादन करतो. आता या संसाधनाचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापन 4-5 तत्वांचा आणि तंत्राचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणतात, निरोगी वातावरण तयार ठेवतात आणि निरोगी वातावरण शिस्त आणून निरोगी वातावरण तयार केल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात. कर्मचाऱ्यांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले, आनंदी वातावरण निर्माण झालं तर कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढली की आपोआप तसेच प्रशासनही प्रभावी होते. उदाहरणार्थ, प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच मानवी संसाधनाचा देखील कार्यक्षमता वाढते. म्हणजेच काय की तत्वाचं दुसरं महत्त्व आहे साधन सामग्रीचा प्रभावी वापर. आपल्याकडे जी साधन सामग्री आहे त्याचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करता येईल हे तत्वामुळे समजतं. साधन सामग्री 2 प्रकारची असते, एक भौतिक संसाधनं आणि एक मानवी संसाधनं. या भौतिक संसाधनाचा आणि मानवी संसाधनाचा मेळ घालून आपण जास्तीत जास्त उत्कृष्ट कार्य कसं करू किंवा जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल आणि उत्कृष्ट पद्धतीने कसं करता येईल हे तत्वामुळे समजतं. म्हणून तत्वामुळं संसाधनाचा प्रभावी वापर करण्यास मदत होते. तिसरा आहे शास्त्रीय निर्णय. व्यवसाय संघटनेत पद्धतशीर आणि संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय होय. तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात. अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येते. आता शास्त्रीय तत्वाचं महत्त्व तिसरं आहे शास्त्रीय निर्णय. याचा अर्थ असा आहे, व्यवसाय संघटनेमध्ये निर्णय घेताना किंवा विचार करताना पद्धतशीर आणि संतुलित निर्णय घ्यायचा असेल तर पद्धतशीर आणि संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय. याचा अर्थ एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने कशी हाताळायची हे तत्वामुळे समजते. अन्यथा व्यवस्थापकाला नेहमी चुका आणि शिका याच गोष्टी कराव्या लागल्या असत्या. आधी चुकायचं आणि त्या चुकीतून शिकायचं. पण आता तसं नाही आहे. एखादी गंभीर परिस्थिती जर आली, एखादी चूक झाली तर ती चूक कशा पद्धतीने हाताळायची, कशा पद्धतीने कुशलतेने आपण हाताळू शकतो हे तत्वामुळं समजतं. आणि विविध व्यवस्थापन तत्वाच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावे याची कल्पना येते आणि म्हणून व्यवस्थापन तत्वाचं हे महत्त्व आहे. आता यानंतर चौथं महत्त्व आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. कोणतीही व्यवसाय संघटना समाजापासून वेगळी राहू शकत नाही. व्यवसाय संघटना जेव्हा समाजात राहते तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाचा ती वापर करत असते. जागा असेल, जमीन असेल, पाणी असेल, यंत्रसामग्री असेल किंवा मनुष्यबळ असेल, कच्चा माल असेल, या सगळ्याचा वापर ती समाजातून करते आणि म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी तत्वांचं महत्त्व आहे. संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्त्व आधारित असतात. ही तत्त्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीत, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी ती विकसित केलेली आहे, उपयोगी पडतात. ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा, योग्य मोबदला, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा
मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. तत्वामुळं काय होते तर तत्वामुळे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं की कुठलाही व्यवसाय समाजापासून वेगळा राहू शकत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकावर व्यवसाय अवलंबून असतो. म्हणजेच समाजाची सामाजिक जबाबदारी समजून घेण्यासाठी व्यवस्थापन तत्वाची आवश्यकता आहे. म्हणजे संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात. ही केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नसतात, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात, ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादने देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं तर सामाजिक जबाबदारीची जाणीव समजून घेण्यास मदत होते. सामाजिक जबाबदारीची जाणीव काय आहे? जेव्हा व्यवसाय संघटना समाजात काम करतात त्यावेळेला त्यांनी कमी किमतीमध्ये समाजाला दर्जेदार उत्पादनं जी आहेत ती उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये हीच जाणीव निर्माण केली जाते. बाजारातील कृत्रिम मक्तेदारी म्हणजे एखाद्या वस्तूच्या अवास्तव किमती वाढवायच्या, ती वस्तू बाजारपेठेतून नाहीशी करायची आणि अचानक बाहेर काढून त्याच्या खूप जास्त किमतीला ती वस्तू विकायची. वाजवी स्पर्धा, सतत स्पर्धा करणे, योग्य मोबदला आणि वातावरणातील बदल म्हणजे वाजवी स्पर्धा टाळायच्या, कृत्रिम मक्तेदारी टाळायची, वाजवी स्पर्धा टाळायच्या, प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला द्यायचा, वातावरणातील बदलाला आपण सामोरे जायचं आणि कामाची सुयोग्य जागा निश्चित करायची, मानक साधने, यंत्रणा इत्यादी गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे तत्वामुळं सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. व्यवसाय संघटना समाजात काम करत असतात. समाजाच्या प्रत्येक घटकाकडनं त्यांना काही ना काही हवं असतं आणि त्यामुळं व्यावसायिकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यावसायिकाला व्हावी यासाठी तत्वांचं महत्त्व आहे. मग सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणजे काय व्हावं तर व्यावसायिकाने कमी किमतीमध्ये उत्कृष्ट क्वालिटीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळली पाहिजे आणि वाजवी स्पर्धा करू नये, योग्य मोबदला द्यावा आणि वातावरणातील बदल आणि कामाची सुयोग्य स्थिती किंवा वस्तूवर असणारी मानके व यंत्रणा इत्यादी गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर तत्वांमुळे. पाचवं आहे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. आता आपण नेहमी म्हणतो जुनं ते सोनं पण नवं ते हवं. जुनं सोनं आहे, जुनं चांगलंच आहे, पण आणखी नवीन काहीतरी पाहिजे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत. त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात विकसित केली गेली. व्यवस्थापकांना त्यात सुधारणा करता येते. व्यवस्थापनाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह ते आपोआप स्वीकारले जातात. ह्या मार्गदर्शक तत्वामुळे व्यवस्थापनास वापरलेली तत्वे व त्याचा होणारा परिणाम, अपेक्षित परिणामांची तुलना करता येते. आता संशोधन आणि विकासास प्रोत्साहन जर आपण पाहिलं तर व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत. त्याचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. म्हणजेच काय, व्यवस्थापनाची तत्वे ही गतिमान आहेत. त्याचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली जातात आणि विकसित केल्यानंतर व्यवस्थापकांना सतत त्या सुधारणा करता येतात. व्यवस्थापनाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह ते आपोआप स्वीकारले जातात. या मार्गदर्शक तत्वामुळे व्यवस्थापनास वापरलेली तत्वे व त्याचा होणारा अपेक्षित परिणाम याची तुलना करता येते. त्यानंतर पुढचं आहे म्हणजे थोडक्यात काय की तत्वामुळे संशोधन आणि विकास प्रोत्साहन राबवता येतात. सतत संशोधन करता येतात. सद्य परिस्थितीला अनुसरून आपण आपल्या व्यवसायामध्ये काय बदल करावेत, काय सुधारणा कराव्यात हे आपोआप तत्वामुळे स्वीकारलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे अपेक्षित परिणाम याची तुलना करता येते. म्हणजे होणारा परिणाम
आणि अपेक्षित परिणाम याची तुलना करता येते. आज आपण मार्केटमध्ये पाहिलं तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं, जुनं ते सोनं पण नवं ते हवं. रिसर्च आणि डेव्हलपमेंट अतिशय गरजेचं आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटनुसार सद्य परिस्थितीला अनुसरून ओघात ती विकसित केली जातात आणि ओघात विकसित केली जाण्यासाठी व त्या सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापन तत्वाचा मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोग होतो. कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह आपोआप स्वीकारले जातात. या मार्गदर्शक तत्वामुळे व्यवस्थापनात वापरलेली तत्वे व त्याचा होणारा परिणाम याची तुलना करता येते. ठीक आहे, आज आपण व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व पाहिले. यातले आज आपण 5 महत्त्व पाहिलेले आहेत. आज हे लेक्चर सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंक ओपन केल्यानंतर फक्त मी 5 मिनटं सर्व मुलींची वाट पाहणार आहे. 5 मिनटानंतर लगेचच मी लेक्चर सुरू करणार आहे. नंतर जॉईन झालेल्या मुलींना मीटिंगमध्ये जॉईन करून घेतलं जाणार नाही. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.